तुमच्याकडूनच घेणार भरून. भरून घे जा. घ्यायला ये तयारीने. आवाज कमी करा जरा. आवाज कमी करा. आवाज कमी करा. आवाज कमी करा. आवाज कमी करा. फोड फोड ना. अरे निघ ना आता. तर आज मी एरोली टू ठाण्याच्या दिशेने जात असताना पहिल्या लेनमध्ये माझी गाडी होती आणि पुढच्या गाडी पास झाली आणि त्याच्या पाठीमागं माझी गाडी होती. तर त्यांचा तो ॲटोमॅटिक जो पाईप असतो, रॉड असतो, तो खाली आला आणि माझी या गाडीची काच क्रॅक झालेली आहे. तर मी त्यांना तेच विचारणा केली की साहेब असं का होतं. तर ते 1 ना 2 आणि सरळ 3 ते 4 ते टोलकर्मी आले आणि तिथं दादागिरीची भाषा करायला लागले. 5:50 आणि 6च्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे. तर माझ्या गाडीमध्ये एक लेडीज पॅसेंजर होती. त्या लेडीज समोर या लोकांनी तिथं धिंगाणा घातला अक्षरशः आणि बोलत होते की तू जा, तू तयारीने ये, तुला काच भरून देऊ आम्ही. म्हणजे अशी दादागिरीची भाषा. म्हणजे त्यांचा बोलण्याचा अर्थ झाला की तुला काय करायचं ते कर, तुला नाही मदत मिळणार आणि करणार नाही. आणि त्या लोकांनी केलीच नाही. तर माझी पूर्ण काच क्रॅक झालेली आहे आणि 4 ते 5 हजाराचा मला खर्च येणारच आहे आणि ते काच बदलावी लागेल. तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे. आता मी तिथं जात असताना तर मला त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, आई बहिणीवरून शिवीगाळ केली आणि मारण्याची भाषा केली. मारायला अक्षरशः आले होते. मी मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केली. त्यानंतर ते लोक बाजूला झाले, नाहीतर मला तिथं मारहाण केली असती, मला माझ्या शरीराला दुखापत त्या लोकांनी पोहोचवली असती. तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे की हे जनता रोड टॅक्स भरते, टोल टॅक्स भरते, अजून GST भरते, असे खूप सारे टॅक्स भरतात. आपले रात्रंदिवस मेहनत करून ते टॅक्स कुठलाही महिना न चुकवता ते दरवेळेस ते टॅक्स भरतात. टॅक्स भरून, टोल टॅक्स भरूनसुद्धा हे सामान्य नागरिकांच्या नशिबात आणि किंवा त्यांना असे दादागिरीची भाषा आणि मारण्याची भाषा हे टोलकर्मी का करतात. हे नक्की टोलकर्मी आहेत का इथं दादागिरी करण्यासाठी ते गुंड पाडलेले आहेत. पण जे अर्वाच्य भाषेत बोलतात हे कोणाच्या भरोशावर. कारण जनता इथे पूर्ण टॅक्स भरतोय, 1-1 रुपया टॅक्स भरतो आणि इथले रोड बघू शकता. इथे टोलच्या बाजूलाच किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्या सिग्नलवरती पण भांडूप डम्पिंगचा जो सिग्नल आहे तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पण हे एवढे पैसे भरूनसुद्धा एवढी दादागिरीची भाषा आणि आई बहिणीवर शिवीगाळ हे कोणाच्या आशीर्वादाने करतात. यांना कोण सांगतं आहे. यांचे सुपरवायझर, मॅनेजर हे लोक सांगतात का शिवीगाळ करायला. कारण गाडीमध्ये कोण पेशंट असतो, कोणाला एअरपोर्टला जायचं असते आणि काही लेडीज होते आणि माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर लेडीज होती. तिच्यासमोर हे लोक अर्वाच्य भाषेत पूर्ण माझ्या गाडीला घेराव घातला या लोकांनी, 3-4 लोकांनी, आणि दादागिरी करत होते आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. ज्या टायमाला मी माझा मोबाईल काढला, व्हिडिओ चालू केला, त्या टायमाला हे दूर झाले, नाही तर त्या लोकांनी मला मारहाण केली असती आणि मला इजा पोहोचवली असती. तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे. नितीन गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांना माझी विनंती आहे की जनता हे टोल भरते, रोड टॅक्स भरतो, टोल टॅक्स भरतो, PT टॅक्स भरतो, अजून किती सारे टॅक्स भरूनसुद्धा अशी जर या लोकांची दादागिरी असेल सामान्य नागरिकावर, हे मारायला येतात, डायरेक्ट अंगावरती आई बहिणीवर शिव्या घालतात, हे सामान्य नागरिकांना काय ऐकून घ्यायच्या. तर आता मी तिथे गेलो असता त्या मॅनेजरशी भेटलो. मॅनेजरनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. कारण मी बोललो त्यांना मी त्याच्यावर केसेस करणार आहे. तर बोलते नाही, मी त्यांना 1 दिवसाचा पगार कमी करणार. 1 दिवसाचा पगार कमी केल्यानं काय होणार. त्याला कामावूनही काढून टाकलं तरीसुद्धा काय होणार. असेच प्रकार इथे चालू राहणार. पण महत्त्वाचं म्हणजे हे असे प्रकार इथे घडतातच का. सामान्य नागरिकांनी यांच्या शिवीगाळ आणि मारहाण का सहन करायची. कारण एवढ्या अर्वाच्य भाषेत बोलते. तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो पूर्ण यांची ॲग्रेसिव्हपणा कसा असतो आणि कशा पद्धतीने हे लोकांना टार्गेट करतात. बाबा ते फुटेल काजबीज तुमच्याकडून घेणार भरून. भरून घे जा. घ्यायला ये तयारीने. आवाज कमी करा जरा. आवाज कमी करा. आवाज कमी करा. आवाज कमी करा. आणि एक बोलत नाही, 3 ते 4 इथे टोलकर्मी येतात. तर माझ्यासोबत आज हे प्रकरण घडला, असं दुसऱ्यासोबत घडू नये. पण त्यांना तेच बोललं, साहेब मी आलो, इथे सर्व लोक येत नाहीत. इथे शिवीगाळ खाऊन आणि मार खाऊन पण हे लोक गपचूप निघून जातात. सर्वजण आवाज उठवत नाहीत. तरी त्यांना ते बोललो तरी ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यांनी लावलं आहे सॉरी बोलून काय होतं आहे. माझ्या आईला शिवीगाळ केली हे परत येणार आहे का. कोणाला मारहाण केली ते परत येणार आहे का. म्हणजे इथं या लोकांनी शिवीगाळ करायची, मारहाण करायची सामान्य नागरिकाला आणि सॉरी बोलून हात वरती करायचे. अशानं चालतं आहे का. तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे. आणि जे टोलचे ज्या सेक्टरमध्ये अंडरमध्ये टोल कंपनी आहे त्या टोल कंपनीच्या मालकालाही माझी विनंती आहे की असे जे तुम्ही टोलकर्मीच्या नावावरती गुंड पाडलेले आहेत, हे दादागिरी करणार आहे. मी तर गुंडच बोलणार त्यांना की माझ्यासोबत तसंच प्रकार घडला आहे म्हणून मी त्यांना गुंडच बोलणार.
टोलकर्मी बोलणार नाही असं कुणाही सोबत घडू नये याची दक्षता पूर्ण महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि मुख्यमंत्री महोदयाने घ्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. नागरिकांना विनंती आहे, तुम्ही कुठलाही टोल क्रॉस करत असाल, कारण तुम्ही फुकट फ्रीमध्ये टोल क्रॉस करत नाही, पण तुमच्यासोबत जर अशी घटना झाली तर तुम्ही तात्काळ तिथं व्हिडिओ चालू करा. आणि कारण हे लोक जे दादागिरी करतात, कुणाला आई बहिणीवर शिवीगाळ करतात, मारायचा प्रयत्न करतात, गाडीचा घेराव करतात, त्याच्यावर तात्काळ आवाज उठवा. कारण इथं आवाज नाही उचलला तर हे कित्येक लोकांना हे अशा प्रकारांना सामोरे जावं लागेल, हे सांगता येणार नाही. कारण एकच टोल नाही, मुंबईत खूप सारे टोल आहेत, पण इथे कुठल्या ना कुठल्या लाईनवर तुम्हाला अशा परिस्थितीचे व्यक्ती भेटणार की ते लोकांना टार्गेट करणार, शिवीगाळ करणार, मारण्याची भाषा करणार, दादागिरीची भाषा करणार. तर माझी सर्व जनतेला विनंती आहे, तुमच्यासोबत असा प्रकार होत असेल तर डायरेक्ट ॲक्शन घ्या आणि त्यांच्यावर आवाज उठवा. जेणेकरून आपण आवाज उठवला तर 100 लोकांसोबत हे दुर्घटना होणार नाही आणि हे प्रकार असे होणार नाही. ते प्रकरणाला कुठंतरी आळा बसेल. माझी सर्व जनतेला विनंती आहे, तुम्ही असे प्रकार घडत असतील त्याच्यावर नक्कीच आवाज उठवा. कारण अशा लोकांना आरेले कार्य उत्तर दिल्याशिवाय हे लोक गप्प बसणार नाही आणि सामान्य नागरिकांवर दादागिरी करणं हे बंद करणार नाहीत. धन्यवाद.